मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी हैदराबाद आणि सातारा गॅजेटची अंमलबजावणी सुरू असतानाच आता कोल्हापूर संस्थांचं कोल्हापूर गॅजेट देखील समोर आलेलं आहे आणि इतकंच नाही तर या गॅजेटची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आता खंडेनवमीच्या मुहूर्तावर आंदोलनाला देखील सुरुवात होणार आहे। कोल्हापूर संस्थांचं हे कोल्हापूर गॅजेट नेमकं कधी तयार करण्यात आलं, त्यामध्ये नेमक्या कोणत्या नोंदी केल्या गेलेल्या आहेत आणि आता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कशा पद्धतीने आंदोलन उभं केलं जाणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील आणि आपण पाहताय TV9 वेब एक्सप्लेनर। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी काही दिवसापूर्वीच मनोज जरांगे पाटील याने एक निर्णायक आंदोलन केलं। मुंबईच्या आझाद मैदानात 5 दिवस चाललेलं हे आंदोलन अनेक अर्थाने ऐतिहासिक देखील ठरलं आणि याच आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद आणि सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीची कार्यवाही देखील सुरुवात केलेली आहे। हे सगळं सुरू असतानाच आता कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं कोल्हापूर संस्थांचं कोल्हापूर गॅजेट देखील उजेडात आणलंय। 1881 साली इंग्रजांनी हे गॅजेटियर तयार करून घेतल्याचा दावा केला जातोय, ज्यामध्ये मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा उल्लेख आहे असं सकल मराठा समाजाकडून सांगण्यात येतंय। इतकंच नाही तर 1881 साली कोल्हापूर संस्थांची लोकसंख्या ही जवळपास 8 लाखांपर्यंत होती आणि त्यामध्ये 3 लाख हे कुणबी आणि 60,000 मराठा होते अशा पद्धतीचा उल्लेख देखील आढळत असल्याचं सकल मराठा समाजाकडून सांगितलं जातंय। कोल्हापूर आणि परिसरातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे आणि त्यामुळेच या कोल्हापूर गॅजेटची लवकरात लवकर अंमलबजावणी केली जावी अशा पद्धतीची मागणी देखील आता जोर धरू लागली आहे। याच मागणीसाठी आता आंदोलन देखील उभं केलं जाणार आहे। खंडेनवमीला आपण शस्त्रांची पूजा करतो आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कोल्हापूर गॅजेटियर हे एक मोठं शस्त्र आहे आणि म्हणूनच खंडेनवमीच्या मुहूर्तावर या कोल्हापूर गॅजेट आणि पेनचे पूजन करून या सगळ्या आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे। विशेष म्हणजे कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये या आंदोलनाला सुरुवात केली जाणार असल्याचं सकल मराठा समाजाकडून सांगितलं गेले। गेल्या काही दिवसापासून हे कोल्हापूर गॅजेट समोर आल्यानंतर कोल्हापूर आणि परिसरातील जे काही मराठा बांधव आहेत, जे कुणबी आहेत, कुणबी आणि मराठा एकच आहेत अशा पद्धतीचा उल्लेख आल्यानंतर मराठा समाजामध्ये देखील आपण बघितलं तर काहीसा उत्साह निर्माण झाल्याचं बघायला मिळते, अपेक्षा देखील उंचावल्याचं बघायला मिळते आणि म्हणूनच आता सातारा आणि हैदराबादच्या गॅजेटच्या धर्तीवरच कोल्हापूर गॅजेटची देखील लवकरात लवकर अंमलबजावणी केली जावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली जाणार आहे। त्यासाठी एका बाजूला राज्य सरकारकडे आंदोलनं आणि मोर्चांच्या माध्यमातून तर मागणी केली जाणारच आहे, मात्र न्यायालयाच्या माध्यमातून देखील हा लढा आपण लढणार असल्याचं सकल मराठा समाजाकडून सांगितलं गेलं आहे आणि त्यामुळं सातारा आणि हैदराबाद गॅजेटप्रमाणेच आता पुन्हा एकदा कोल्हापूर गॅजेटची देखील चर्चा सुरू झालेली आहे, ज्याचा फायदा कोल्हापुरात आणि परिसरातील मराठा समाजाला होणार आहे आणि त्यामुळे आता राज्य सरकार या संदर्भात काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय कोल्हापूरमध्ये कोल्हापूर गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी आता आंदोलनाला सुरुवात होणार असंच म्हणावं लागेल। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।